अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र पारायण अध्याय 22. वांजमैस दुप्ती झाली. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्ये नमः. नामधारक शिष्य सिद्धयोग्यांच्या चरणांना वंदन करून म्हणाला, अहो योगेश्वर मुनिवर्य, तुमचा जय जयकार असो. तुम्ही खरोखरच भवसागर तारक आहात. अज्ञानरूपी अंधार दूर करणारे तुम्ही दिव्य ज्योती आहात. तुमचे चरण स्पर्श होताच मला ज्ञान प्राप्ती झाली. माझे मन परमार्थाकडे वळले. कामधेनू समान श्री गुरुचरित्र तुमच्या मुखातून मला ऐकावयास मिळत आहे, हे माझे केवढे भाग्य. तुम्ही मला श्री गुरुचरित्र सविस्तर सांगत आहात, पण माझे मन तृप्त होत नाही. आणखी ऐकण्याची मला तीव्र इच्छा आहे. श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापुरास आले असले तरी तुम्ही सांगितले, मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करा. नामधारकाची ही इच्छा ऐकून सिद्धयोगांना अतिशय आनंद झाला. ते नामधारकाचे कौतुक करीत म्हणाले, नामधारका, तू खरोखरच धन्य आहेस. तुझ्यावर सद्गुरूंची पूर्ण कृपा आहे. तुझे जीवन धन्य आहे. या जगात तू पूज्य होशील. तू मला जो प्रश्न विचारला आहेस त्यामुळेच माझ्या मनाला परम संतोष झाला आहे. तुला गुरुचरित्र सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापुरास आल्यानंतर भीमा अमरजा संगमावर गुप्तपणे राहू लागले. त्या संगमावर अश्वत्थ वृक्ष आहे. ते स्थान वरदभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. तो संगम प्रयागासमान असून तेथे अष्टतीर्थे आहेत. त्या तीर्थाचे महात्म्य अपार आहे. त्याविषयी मी तुला नंतर सांगेन. तीर्थमहिमा प्रकट व्हावा व भक्तजनांचा उद्धार व्हावा यासाठी श्री गुरुने येथे वास्तव्य केले. सूर्याची किरणे झाकून राहत नाही त्याप्रमाणे श्री गुरु तेथे गुप्तपणे राहत होते, तरी त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. श्री गुरु मध्यान्हकाळी भिक्षेच्या निमित्ताने गाणगापुरात जात असत. ते गाव अग्रहार होते. त्या गावात वेदज्ञ ब्राह्मणाची 101 घरे होती. राजाकडून त्यांना जमिनी मिळालेल्या होत्या, त्यामुळे सगळे ब्राह्मण तसे सुख समाधानात होते. त्याच गाणगापुरात एक दरिद्री ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव पतिव्रता असे होते. ती नावाप्रमाणेच मोठी पतिपरायण साध्वी होती. तो ब्राह्मण 4 घरी भिक्षा मागून आपले व आपल्या पत्नीचे पोट भरीत असे. त्या ब्राह्मणाच्या घरी एक म्हैस होती, पण ती भाकड होती. ती दूध देत नसे, त्यामुळे तिला व्यसन घातली होती. गावातील लोक दगडमाती आणण्यासाठी तिला भाड्याने नेत असत. त्यापासून त्या ब्राह्मणाला 4 पैसे मिळत असत. श्री गुरु भिक्षा मागण्यासाठी गाणगापुरात जात असत. एके दिवशी मध्यान्हकाळी श्री गुरु त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले. तो ब्राह्मण भिक्षेसाठी गावात गेला होता. तो ब्राह्मण दरिद्री आहे, पोटासाठी भिक्षा मागतो हे श्री गुरूंना माहित नसेल काय? तो ब्राह्मण दरिद्री असला तरी सात्विक वृत्तीचा होता, सज्जन होता, आहे त्यात समाधान मानणारा होता. परमेश्वराला असलेच भक्त आवडतात. कृष्ण शिष्टाईसाठी कौरवांच्याकडे गेलेले श्रीकृष्ण दुर्योधनाकडे राहावयास गेला नाही. तो गेला होता विदुराकडे. परमेश्वर भावभक्तीचा भुकेला असतो, श्रीमंतीचा नाही. म्हणून श्री गुरु त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी गेले. माते भिक्षा वाढ असे म्हणाले. श्री गुरु दारात आलेले पाहून त्या ब्राह्मणाची पत्नी गडबडून गेली. अतिशय दुःखी झाली, कारण श्री गुरूंना भिक्षा घालण्यासाठी तिच्या घरी काहीच नव्हते. ती श्री गुरूंना वंदन करून म्हणाली, माझे पती भिक्षा आणावयास गावात गेले आहेत. आपणास देण्यासाठी या घरात काहीच नाही. आपण थोडा वेळ थांबावे. त्या स्त्रीची आगतिकता पाहून श्री गुरु तिला म्हणाले, तुझ्या घरात काहीही नाही असे का म्हणतेस? तुझ्या घरी म्हैस आहे, ती भरपूर दूध देणारी आहे. तेव्हा मला भिक्षा म्हणून दूध दिलेस तरी चालेल, काही नाही असे काही म्हणू नकोस. तेव्हा ती म्हणाली, महाराज, म्हैस असून नसल्यासारखीच आहे. ती भाकड आहे, ती दूध देत नाही. आम्ही तिला रेडा म्हणून ठेवला आहे. ती कधी व्यालेलीच नाही, म्हणून तर तिला व्यसन घालून माती वाहून नेण्यासाठी उपयोगात आणतो. मग आपल्याला दूध कुठले देऊ? तेव्हा श्री गुरु जरा रागानेच म्हणाले, तू खोटं बोलतेस. तुझी ती म्हैस दूध देते. जा जा, तिचे दूध काढून आण. श्री गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून ती भांडी घेऊन दूध काढण्यासाठी गोठ्यात गेली. तिचे आचळ पाण्याने स्वच्छ करून ती दूध काढू लागली. तो काय आश्चर्य, त्या म्हशीने भांडी भरून दूध दिले. श्री गुरु हे संन्यासी सामान्य संन्यासी नाहीत, ते अवतारी महात्मे आहेत याची तिला खात्री पडली. तिने दूध गरम करून श्री गुरूंना दिले. श्री गुरु ते प्राशन करून संतुष्ट झाले. त्यांनी तिला आशीर्वाद दिला, तुझ्या घरी अखंड लक्ष्मी राहील. तुझी मुले नातवंडे सुखात आनंदात राहतील. तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही असे आशीर्वाद देऊन श्री गुरु संगमाकडे परत गेले. आज त्या ब्राह्मण स्त्रीच्या घरात आनंद ओसंडून वाहत होता. काही वेळाने तो ब्राह्मण भिक्षा मागून घरी परत आला. त्याला सगळी हकीकत समजली. तो म्हणाला, आपले दारिद्र्य गेले.
श्री दत्तगुरूंनीच आपल्यावर कृपा केली. आपण त्यांच्या दर्शनाला जाऊया. ती दोघे संगमावर गेली. त्यांनी श्री गुरु नरसिंह सरस्वतीचे दर्शन घेऊन त्यांची यथासांग षडोपचारे पूजा केली. त्या दोघांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले. श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादाने ते कुटुंब ऐश्वर्य संपन्न झाले. त्यांना धनधान्य पुत्र पौत्र सर्व काही भरपूर मिळाले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरु दत्तात्रयांची ज्याच्यावर कृपा होते त्याला दुःख दैन्य दारिद्र्य कधीही भोगावे लागत नाही. त्याला 8 प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होतात. यासाठी सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र विस्ताराने सांगतात. ते श्रवण करणाऱ्यास कधीही दैन्य दारिद्र्य भोगावे लागणार नाही. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील वंद्या महिषी दोहन नावाचा 22वा अध्याय समाप्त. श्री गुरु दत्तात्रय अर्पणास्तु. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 23वा. श्री गुरूंचे गाणगापुरात आगमन. ब्रह्मराक्षसाचा उद्धार. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादाने त्या ब्राह्मणाच्या घरातील वांज म्हैस दुपटी झाली आणि त्या दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कायमचे नाहीसे झाले. ही वार्ता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. दुसऱ्या दिवशी त्या गावातील काही लोक त्या ब्राह्मणाकडे आले व नेहमीप्रमाणे माती वाहून नेण्यासाठी त्यांची ती वांज म्हैस भाड्याने मागू लागले. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, माझी म्हैस दुपटी आहे, 2-2 घागरी दूध देते. अशी म्हैस माती वाहण्यासाठी मी देणार नाही. ब्राह्मणाने असे सांगितले असता ते लोक आश्चर्याने अवाक झाले. ब्राह्मणाच्या बोलण्यावर त्यांचा विश्वासच बसेना. ते म्हणाले, कालपर्यंत वांज असलेली म्हैस अचानक दुपटी कशी झाली? तेव्हा त्या ब्राह्मणाने त्या लोकांना गोठ्यात नेऊन त्यांच्या देखत त्या म्हशीचे 2 घागरी दूध काढून दाखविले. त्यामुळे लोकांची खात्री पटली. ते आले तसे परत गेले. ही बातमी गावभर पसरली. ही बातमी त्या गावच्या राजाला समजताच तो त्या ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या ब्राह्मणाने सगळी हकीकत सांगताच त्या राजालाही श्री गुरु नरसिंह सरस्वतीच्या भेटीची ओढ लागली. मग तो आपल्या परिवारासह समारंभपूर्वक संगमावर श्री गुरूंच्या दर्शनासाठी गेला. श्री गुरूंच्या चरणांना मोठ्या भक्तिभावाने वंदन करून तो म्हणाला, स्वामी, आज आपल्या दर्शनानेच मी खरोखर धन्य झालो आहे. आपण साक्षात त्रयमूर्ती अवतारात आमच्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसांना आपले महात्म्य कसे कळणार? आपण या जगाचे उद्धार करते आहात. भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी आपण या पृथ्वीवर अवतार घेतला आहे. आपण मनुष्य वेश धारण करणारे परमेश्वर आहात. मी अज्ञानी निर्जीव आहे. आपण माझा उद्धार करा. या राजाने अशी प्रार्थना केली असता श्री गुरु प्रसन्न झाले. ते त्याला म्हणाले, आम्ही अरण्यवासी संन्यासी, आमच्याकडे तुझे काय काम आहे? तू आपल्या परिवारासह ते कशासाठी आला आहेस? तुला काय हवे आहे? त्यावर तो राजा हात जोडून म्हणाला, आपण भक्तजनांचा उद्धार करणारे प्रत्यक्ष नारायण आहात. भक्तांच्या उद्धारासाठीच आपला अवतार आहे. आपण असे वासात का राहता? आपण जर गावात येऊन राहिला तर सर्व लोकांवर मोठे उपकार होतील. गाणगापूर हे महास्थान आहे. आपण तेथे पावन करावे. आपल्यासाठी तेथे मठ बांधून देतो. तेथे राहून आम्हा सर्वांचा उद्धार करावा. राजाने अशी विनंती केली असता भक्तजनाच्या उद्धारासाठी आता प्रकट होण्याची वेळ आली आहे. असा विचार करून श्री गुरूंनी गाणगापुरात येण्याचे मान्य केले. श्री गुरूंनी मान्यता देताच राजाला आनंद झाला. त्याने श्री गुरूंच्यासाठी पालखी सजविली. मग वाद्यांच्या गजरात व जयघोषात श्री गुरूंना गाणगापुरास नेले. गावच्या वेशीवर लोकांनी त्यांचे मोठे स्वागत केले. सुवासिनी पंचारतींनी त्यांना ओवाळले व गावात नेले. त्या गावच्या पश्चिमेला एक भला मोठा उंच पिंपळ वृक्ष होता. त्या वृक्षाजवळ एक घर होते, पण ते पूर्ण ओसाड होते. त्या पिंपळावर एक अत्यंत क्रूर ब्रह्मराक्षस होता. तो माणसांना ठार मारून खात असे. सर्व लोकांना त्याची भीती वाटत असे. त्यामुळे त्या घरात कोणीही राहत नसे. श्री गुरूंची पालखी त्या घराजवळ येताच तो ब्रह्मराक्षस पिंपळावरून खाली आला व श्री गुरूंच्या पाया पडून हात जोडून म्हणाला, स्वामी, माझा उद्धार करा. मी घोर अंधारात बुडालो आहे. आज आपले दर्शन होताच माझी पूर्वजन्मातील सर्व पापे जळून भस्म झाली आहेत. आपण प्राणीमात्रावर दया करणारे आहात, म्हणून माझा उद्धार करा. मी आपणास शरण आलो आहे. श्री गुरूंनी त्यांची अर्थता ओळखली. त्यांनी त्यांच्या मस्तकावर हस्त ठेवला. त्या क्षणी त्याला मनुष्य रूप प्राप्त झाले. त्याने श्री गुरूंच्या चरणावर लोळण घेतली. श्री गुरु त्याला म्हणाले, तू ताबडतोब संगमावर जावं, तेथे स्नान कर. तू मुक्त होशील. तुला पूर्वजन्म मिळणार नाही. श्री गुरूंनी असे सांगताच तो ब्रह्मराक्षस भीमा अमरच्या संगमावर गेला. तेथे स्नान करताच तो मुक्त झाला. हा चमत्कार पाहून आश्चर्यचकित झालेले लोक म्हणाले, अहो, आपल्या गाणगापुरास आलेले हे स्वामी साक्षात त्रयमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. आपले भाग्य थोर, म्हणून त्यांचे आपण दर्शन झाले. राजाने गाणगापुरात श्री गुरूंच्यासाठी सुंदर मठ बांधून दिला. श्री गुरु त्या मठात राहू लागले. राजा दररोज मोठ्या भक्तिभावाने यथासांग पूजा अर्चा करीत असे. श्री गुरु नित्यनेमाने रोज अनुष्ठानासाठी संगमावर जात असत व मध्यान्हकाळी मठात परत येत असत. कधी कधी तो राजा श्री गुरूंना पालखीत बसून राजशाही थाटात संगमावर नेत असे व परत आणत असे. वास्तविक श्री गुरूंना असल्या थाटामाटाची ऐश्वर्याची काहीच आवश्यकता नसती, पण तो राजा मोठा
मोठा श्रद्धाळू भाविक होता, श्री गुरूंचा भक्त होता. परमेश्वर भक्ताधीन असतो, म्हणूनच श्री गुरु त्या राजाला समाधान वाटावे म्हणून त्याच्या इच्छेला मान देत असत. श्री गुरु मठात आल्यापासून त्यांची कीर्ती सर्वत्र होत लागली. त्यावेळी कुमसी नावाच्या या गावात त्रिविक्रम भारती नावाचा एक वैदिक तपस्वी ब्राह्मण राहत होता. तो 3 वेद जाणणारा होता. तो नरसिंहाचा परम भक्त होता व तो नित्य नरसिंहाची मानस पूजा करीत असे. श्री गुरु नरसिंह सरस्वतीची कीर्ती त्यांच्या कानावर आली. तो स्वतःशीच म्हणाला, हा गाणगापुरात आलेला संन्यासी मोठा दांभिक वाटतो. हा स्वतःला संन्यासी म्हणवतो आणि राजाच्या पालखीतून मिरवतो. याला काय म्हणावे? खऱ्या संन्याशाला या डामडौलाची पालखीची काय गरज? हा त्रिविक्रम भारती आपली निंदा करतो हे श्री गुरुने अंतर्ज्ञानाने ओळखले. मग त्यांनी त्याला भेटण्याचे ठरविले. ही हकीकत सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, यानंतर एक अपूर्व कथा घडली, ती मी तुला सविस्तर सांगतो. ती तू एकाग्र चित्ताने ऐक. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील ब्रह्मराक्षस मुक्त कर्ण नावाचा 23वा अध्याय समाप्त. श्री गुरु दत्तात्रय अर्पणास्तु. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 24वा. त्रिविक्रम भारतीचा उद्धार. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक सिद्ध मुनींना म्हणाला, त्रिविक्रम भारती श्री गुरु नरसिंह सरस्वतीची दांभिक संन्याशी अशी निंदा करीत होता. हे अंतर्ज्ञानी श्री गुरूंना समजले. त्यानंतर काय झाले ते मला विस्तारपूर्वक सांगा. सिद्ध मुनी म्हणाले, नामधारका, ती मोठी अद्भुत कथा आहे, ती ऐक. कुमसी गावचा त्रिविक्रम भारती श्री गुरूंची दांभिक ढोंगी संन्याशी अशा शब्दात सतत निंदा करीत असे. सर्व जगाचे मन ओळखणाऱ्या श्री गुरूंना हे समजले तेव्हा त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या मनातील गैरसमज दूर करावा असे श्री गुरूंनी ठरविले. ही गोष्ट त्यांनी राजाला सांगितली. तेव्हा राजाने त्यांच्या प्रवासाची तयारी केली. पालखी सजवली. हत्ती घोडे पायदळ शृंगारिले. श्री गुरु पालखीत बसले. मग वाद्यांच्या गजरात श्री गुरूंची स्वारी त्रिविक्रम भारतीला भेटण्यासाठी कुमसी गावाकडे निघाली. त्याच वेळी कुमसी गावात त्रिविक्रम भारती त्यांचे उपास्य दैवत नरसिंहाची मानस पूजा करीत होते. परंतु त्या दिवशी नरसिंहाची मूर्ती त्यांच्या डोळ्यापुढे येईना. त्याने डोळे मिटून खूप प्रयत्न केला, पण नरसिंहाची मूर्ती काही प्रकट होईना. आज असे का होत आहे हे त्याला समजेना. तो निराश झाला. माझी आजपर्यंतची सगळी तपश्चर्या, सगळी साधना व्यर्थ गेली. अशा विचाराने तो अगदी निराश उदास होऊन बसला. त्याने डोळे उघडून समोर पाहिले. तो नदीवरून श्री गुरुची पालखी येत असलेली दिसली. त्या पालखीत त्याला त्याचे उपास्य दैवत जे नरसिंह त्यांचीच मूर्ती दिसली. त्या पालखी सोबत जे सैन्य होते ते सर्व श्री गुरूंसारखेच दंडाधिकारी संन्यासी दिसत होते. हे सगळे दृश्य पाहून त्रिविक्रम भारतीला मोठे आश्चर्य वाटले. त्याला सगळा अहंकार गळून पडला. आपण पाहतो आहोत ते सत्य की भास त्याला काहीच समजेना. तो धावतच त्या पालखीजवळ गेला. पालखीत विराजमान असलेल्या नरसिंहाला आपल्या उपास्य दैवतेला साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला, महाराज, आपण मला नरसिंह रूपात दर्शन दिलेत. मी खरोखरच धन्य आहे. आपण ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहात. जगाच्या उद्धारासाठीच आपण अवतार घेतला आहे. अविद्या मायेने मी आपणास ओळखू शकलो नाही. आपले स्वरूप केवळ अचित्य आहे. चर्मचक्षुंनी ते ओळखता येणार नाही. आपण खरोखरच नरसिंह आहात. आता मला निज रूपात दर्शन देण्याची कृपा करावी. त्रिविक्रम भारतीने अशी प्रार्थना केली असता श्री गुरु प्रसन्न झाले. त्यांनी आपली योगमाया आवरून निज रूप दाखवले. त्यावेळी श्री गुरु त्याला म्हणाले, तू आमची निंदा करतोस, आम्हाला तू दांभिक म्हणतोस, म्हणूनच आम्ही तुला भेटावयास आलो. तू मानस पूजेत नरसिंह मूर्तीची पूजा करतोस. त्या नरसिंहाचे तुला दर्शन झाले ना. जे नरसिंह तेच आम्ही आहोत. आता आम्ही दांभिक आहोत का हेच तूच ठरव. श्री गुरु असे म्हणाले असता त्रिविक्रम भारतीच्या मनातील संशय नाहीसा झाला. श्री गुरु नरसिंह सरस्वती आपले उपास्य दैवत नरसिंह हे एक आहे. श्री गुरु हे चराचर व्यापक परमात्मा परमेश्वर आहेत. त्याची त्याला खात्री पटली. मग तो श्री गुरूंना शरण गेला व त्यांचे स्तवन करू लागला. तो म्हणाला, स्वामी, मला क्षमा करा. अविद्येमुळे मी आपले स्वरूप ओळखले नाही. आपण परमात्मा परमेश्वर आहात. आपण ज्यांच्यावर कृपा कराल तो परमात्मा कळी काळालाही जिंकेल. आपण भवसागर तारक त्रैमूर्ती अवतार आहात. आज आपले चरण दर्शन झाल्याने मी धन्य झालो. आपण भक्तवत्सल कृपामूर्ती आहात. आता माझा उद्धार करा. मी आपण आज शरण आलो आहे. माझा स्वीकार करा. त्रिविक्रम भारतीने अशी प्रार्थना केली असता श्री गुरु प्रसन्न झाले. त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला सद्गती प्राप्त होईल. तुला आता पूर्वजन्म मिळणार नाही असा वर देऊन श्री गुरु गाणगापुरास परत गेले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, श्री गुरु महात्मे हे असे आहे. त्रैमूर्ती
मूर्ती अवतार असलेले श्री गुरु आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी मनुष्य रूपाने राहिले होते. त्यांना जे मनुष्य म्हणतील ते सप्त जन्मापर्यंत नरकवास भोगतील. गुरु हाच ब्रह्मा, गुरु हाच विष्णू, गुरु हाच महेश्वर, तो परब्रह्मस्वरूप आहे, तो वेद पुराणाही सांगतो. म्हणून श्री गुरु हे त्रयमूर्ती आहेत अशी दृढ श्रद्धा ठेवावी व त्यांना शरण जावे. श्री गुरुचरित्र साक्षात कामधेनू आहे. या कलियुगात ती अमृताची पाणपोई आहे. ज्ञानीजन त्यांचे सेवक करतात. सरस्वती गंगाधर निश्चयाने सांगतात, हे श्री गुरुचरित्र जे भक्तिभावाने श्रवण पठन करतील त्यांना चारी पुरुषार्थाची प्राप्ती होईल. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील त्रिविक्रम भारती विश्वरूप दर्शन नावाचा 24वा अध्याय समाप्त. श्री गुरु दत्तात्रय अर्पणास्तु. श्री गुरुदेव दत्त.